सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्यातील 18 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या 4 महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची सकारात्मक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काय ते 4 प्रमुख मागण्या आहेत, कधीपर्यंत त्या मंजूर होणार आहेत, कोणत्या ते महत्त्वाच्या मागण्या आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। वेगवेगळ्या 4 आणि त्यापेक्षाही जास्त मागण्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही जी की क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची प्रभावशाली असलेली संघटना आहे, या संघटनेची एक महत्त्वाची बैठक 10 जून 2024 रोजी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे। परंतु त्यापैकी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या 4 मागण्या या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची आणि प्रामुख्याने जी मागणी बऱ्याच वर्षापासून केली जात आहे, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काही सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना राज्य शासनानं काढणं अपेक्षित आहे त्यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे आणि या चर्चेसंदर्भात, या मागणी संदर्भात जी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे अशी की सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात राज्य शासनाची कार्यवाही सुरू आहे आणि या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय राज्य शासन घेणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत आणि या संदर्भातली माहिती अशी आहे, सदर विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर निर्णयासाठी पाठविण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री त्यावरती निर्णय घेणार आहेत। मागील 7-8 दिवसापूर्वी ज्या काही बातम्या समोर आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय निवृत्ती वय 60 वर्ष करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याची बाब सुद्धा समोर आलेली आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची मागणी जी आहे कर्मचारी करत होते, ज्यामध्ये ग्रॅज्युटी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 14 लाखावरनं वाढवून 20 लाख करण्यात यावी। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 20 लाख एवढी ग्रॅज्युटी मिळत आहे, तशीच ग्रॅज्युटी राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावी आणि यावरची माहिती अशी आहे, या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची सर्वात महत्त्वाची मागणी, ज्यामध्ये पेन्शन विक्रीची जी कालमर्यादा आहे जी 15 वर्षाची आहे ती आता कमी करून 12 वर्ष करण्यात यावी आणि निश्चितच बऱ्याच पेन्शनधारकांना असं केल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की 15 वर्षापर्यंत पेन्शन विक्रीची रक्कम ही परतफेड या पेन्शनधारकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना करावी लागते, परंतु ती आता 12 वर्ष व्हावी ही जी मागणी होती यावरती माहिती अशी समोर आलेली आहे, केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्यात येईल। म्हणजे केंद्र शासनाच्या जर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जर हा निर्णय घेण्यात आल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा घेतला जाणार आहे। अशा या 4 महत्त्वाच्या